मायक्रोन्यूट्रिएंट स्वतःचे स्वतः तयार करा. याच्यात खूपच लूट होते आणि ते चांगले पॅकिंग असते. मग हे त्यांच्यापेक्षा 10 पट आपले चांगले होतात आणि कोणाकडे काही जायची गरज नाही. तुम्ही करून बघा. तुम्हाला माझ्यावर जर विश्वास असेल, मी काही शेती तज्ञ म्हणून स्वतःला मिरवत नाही, पण मी हे केलं आणि मला मागे फवारणी केली आणि पुढे गेलं तर 2 तासाने पिकात वेगळा फरक दिसतो. आणि अॅमिनो ऍसिड सुद्धा स्वतः तयार. ते काही 100 ml एका पंपाला टाकतो आपण, पण ते माशाचे रिमेन्स आणले कुठे येलदरी वगैरे किंवा फिश मार्केटमध्ये गेले तर त्याच्यापासून बनतं. आणि मासेच पाहिजेत असं नाही, इव्हन मटणाच्या मार्केटमधलं आणलं तरी जाऊ. शेवटी अॅनिमल प्रोटीन ते अॅमिनो ऍसिड्स आपल्याला लागतात. आउटस्टँडिंग रिझल्ट आहे. फक्त प्रत्येक ठिकाणी किमान 100 किलो तरी पेंट, लिंबोळीची पेंट टाका, करंजीची पेंट टाका, लिंबोळीच्या पेंट, लिंबोळ्या विकत आणा. ती 100 लागत असेल ती 40च लागते. त्याला कुटा आणि ते शेतात फेकू. नाही जमलं तर आपल्याकडे मी आता 5-25 लिंबाचे झाडं लावले ठेवले, 5-50 करंजाचे ठेवले. म्हणजे पुढच्या अजून 4-5 वर्षांनी मी त्याच्यासाठी सुद्धा बाहेर जा. आता फक्त मला पोटॅश, फॉस्फेट वगैरे तयार करता येत नाही म्हणून माझे अडलंय. नाही तर ते पण बघूत, काहीतरी सोल्युशन्स काढूत. तर मिनिमम एक्सपेंडिचर केला आणि मिनिमम झाडामध्ये काढ्या होते. मी सगळे केलेत उद्योग. 6BA सोड, कुठे जिब्रेलिक मार, कुठं ते काही करायची गरज नाही. झाड सक्षम असतं त्याचं ते करतं. आपण फक्त 4-5 घटक जर त्यांना टाकले, बायोमिक्स, NPK कन्सोर्शिया, ट्रायकोडर्मा आणि हे कीटकनाशक गाजर गवताचे वगैरे असं टाकलं तर आउटस्टँडिंग रिझल्ट. म्हणजे मला तर यावर्षी खूप चांगले रिझल्ट आले. पैसे खर्च झाले नाही, डोक्याला ताण नाही, फवारणी विनाकारण घ्यायलो असं नाही, मारामारी तानातानी ड्रेंचिंग करा आणि हे करा. ड्रेंचिंग करा तुम्ही, ड्रेंचिंग याची करावंच लागणार आहे महिन्याला एकदा. ते परवडतं. खूप खूप धन्यवाद सर. आपल्यासोबत एकनाथ साळवे सर पण आहेत. काही आपल्याला सर एक प्रगत शेतकरी आहेत सिंगणापूरचे, परभणीचे. साहेबासोबत आपलं काही. नमस्कार, मी एकनाथ साळवे, सिंगणापूरचा शेतकरी आहे. एक चांगला दिवस निश्चित तुम्ही घडून आणला देशमुख साहेब. हळद संशोधन केंद्र जे वसमतला होऊ आहे आणि आयुष्यातल्या शेतीतल्या कामामध्ये आज काही मोलाचे गोष्टी माननीय केंद्रेकर साहेबाकडून ऐकायला मिळाल्या आणि संकल्प करून निघालो इथून. साहेब म्हणले बरेच शेतकरी येतात, चर्चा करतात, पण पुढे काही करत नाहीत. पण तसा शेतकरी नाही मी. तुमच्यातल्या काही मोलाच्या गोष्टी ज्या मला वाटल्या त्याच्यापैकी प्रामुख्यानं मायक्रो न्यूट्रिएंट घरी तयार करण्याचा जो कन्सेप्ट आहे तो तुम्ही 15 दिवसात माझ्याकडे शेतावर आलात, तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एवढा शब्द एवढं भारून गेलेलो मी. आणि माझ्याकडे स्वतः स्लरी असल्यामुळं मला त्या स्लरी टँक मध्ये करता येईल असं मला वाटतं. मी माझं डोकं ते सांगत होतं त्यावेळेस मी शेतामध्ये होतो. माझं डोकं की ह्या जे सांगायला ते आपल्या इथं काय करता येते, कुठं बसू शकते. आणि त्या पद्धतीनं या वर्षीच्या हळदी प्रोग्रामला हळद माझ्याकडे आलं आणि हळद दोन्ही असतात, दोन्ही केळी आहेत, फळबागायत आहे. तर हा प्रयोग जो माझ्या हिताचा आहे आणि संबंध शेतकरी बांधवाच्या हिताचा आहे, ज्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट वरचा साहेबाचा जो भर होता बोलण्यामधला, ती एवढी पोटतिडक बघितली की आपले लाखो रुपये आपण शेतकरी कंपन्याला भरती करायला मायक्रोन्यूट्रिएंटच्या नावाखाली. तर निश्चित ही लूट शेतकऱ्याची आजच्या ह्या बैठकीतून, आजच्या चर्चेतून थांबल असं मला तरी वाटते. माझी स्वतःच तरी नक्की थांबल. आणि साहेब म्हणले तसे लाखातले पैसे निश्चित माझे 1 लाख रुपये यावर्षी वाचतील साहेबांच्या भेटीत. नाही, मी तुम्हाला सांगतो की मला हे सांगायचं की मी खर्च काढला होता, आपण तयार केलं तर त्यांच्यापेक्षा क्वालिटी आपल्या नजरेसमोर बनलेलं 25, 30, 40 रुपयापर्यंत. जास्तीत जास्त फार वापरलं तर 43 रुपये लिटर. पहिला विषय. दुसरा विषय, तुम्ही CBON वगैरे वापरलं तर 500, 1000 रुपये लिटर आहे. ते 15-20 रुपये लिटर पडतं. कीटकनाशक गाजर गवत तर म्हणजे आता गाजर गवताचं झाड लोकांना वाटते पाहिजे बाबा की कुजवायला, ते पण फुकटातच असल्यासारखं. आणि बायोमिक्स, युनिव्हर्सिटीचा NPK कन्सोर्शिया, ट्रायकोडर्मा याचे रिझल्ट अमेझिंग आहेत. खूप छान रिझल्ट आहे. फक्त ते विकत आणणं परवडत नाही म्हणून त्यांच्याकडून फक्त विरजन आणा, घरी तयार करा आणि मग हे खर्च वाचला. आणि कुठलंही विद्राव्य खत जे 19-19, 052-34 हे मी ड्रीप मधून कधीच आधी सोडायचो, त्याच्यात खूप खर्च व्हायचा, 5-7 लाख रुपये लागायचे. यावेळेस मी फक्त मला वाटतं की 25-30 हजाराच्या बॅग आणल्या स्प्रे. मी काही कंपन्यांना बोललो, काही रिसर्चरला बोललो बाहेरच्या देशाला, ते म्हणाले की ते स्प्रेसाठी बनलेले, खालून द्यायला नाही बनलेले. आपण वापरायलो, कोणतरी युट्यूबर सांगतो, कोणतरी काहीतरी सांगतो. बरेचसे आता अधिकारातले लोक पण सांगतात की 19-19 5 किलो सोडा, 10 किलो सोडा, पण ते कॉस्टली आहे. ते स्प्रे मध्ये ठीक आहे, स्प्रे मध्ये त्याचं रेडिली ऍब्झॉर्प्शन आहे. खालून सोडायचा विषयच नाही. ते खतं खालून सोडण्यासाठी बनलेले पण नाहीयेत असं माझी माहिती, पण आपण वापरतो आणि त्याचा रिझल्ट येत नाही. तर त्याच्यापेक्षा हे साधी खतं वापरायची, शेणखतात मिक्स करून द्यायचे आणि खूप जास्त झाडाला झटायचं. त्यालाही जगायचं असतं ना, त्याला फार झटत बसण्यात अर्थ नाही. आणि एरंड्याचं केलं तर बिलकुल लागत नाही. ते कोणची कंदमाशी बिलकुल लागत नाही. माझे सगळेच्या सगळे
घड उघडे होते. म्हणजे तुम्ही जर आला असता काढायच्या आधी शेतात तुम्हाला अर्धी हळद वरच दिसायची, कारण माती लावू शकलो नव्हतो मी. परंतु एकालाही कांदा युनिव्हर्सिटीतून आणून युनिव्हर्सिटीचं फार चांगलं कॉपरेशन आणि पर्टिक्युलरली त्यांचं बायोमिक्स वगैरेचं डिव्हिजन आहे ते पण खूप छान आहे. NPK वाल्यांचं पण खूप छान आहे. हे लोक मार्गदर्शन चांगलं करतात. त्यांनीच मला शिकवलं आणि डॉक्टर कौसडीकर साहेबांनी खूप मदत केली, त्यांनी शिकवलं. आता हे आहे PSBचं, हे तयार केलं. आता एवढं जर PSB 1 लिटर मध्ये मी तयार केलं असेल तर मी अफोर्ड करू शकतो ना 5 लिटर एकरी टाकायला, ज्याची किंमत नाही तर 1200-1500 रुपये जाते. हे बॅसिलस बिवेरिया आहे, बघा क्वालिटी बघा त्याची. मेटारायझियम MM हे बघा ना तुम्ही क्वालिटी बघा त्याची. आम्ही काहीच केलं नाही. या ॲझोटोबॅक्टर आहे, हे बायोमिक्स आहे. ती बायोमिक्स आहे. हा. आणि हे जे आहे हे नॉर्म आहे, मेटारायझियम आपलं नायझर. आणि आता मला याला सगळ्याला किती पैसे लागले आणि मी बायोगॅस केलाय. त्याची स्लरी पडते, ती स्लरी पडती त्याच्यात मी ट्रायकोडर्मा टाकून दिलाय आणि एक 10 लिटर उसाचा रस टाकून दिला आणि मधून मधून गुळ टाक, शेण तर पडतच राहत आहे. ते असं फसफसलेलं एवढं. नाही तर मला ते 2000 लिटर ट्रायकोडर्मा घ्यायचं तर मला 2000 गुणिले 4 लाख रुपये लागले. इट इज फ्री. आणि आता मला फक्त डॉक्टर कौसडीकरांनी परवा सांगितलं की शेण जे आहे ते शेणखत न टाकता 100% शेणखत बायोगॅस मध्ये टाका. त्या स्लरी मध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा जवळपास 10-20 पट जास्त असतो नॉर्मल शेण. नाव लिहायचं विसरलो, पण हे एक बॅक्टेरिया आहे ॲसिटोबॅक्टर. आणि हे एक आहे, हे मला वाटतं ॲझोटोबॅक्टर आहे. आता जे मायक्रोन्यूट्रिएंट मी जे बोलत होतो ते हे आहे. तुम्हाला दाखवतो, असं काढलं. हे ड्रीप मधून जे दुसरं सांगितलं मी 2-2, 4-4 लिटरचं ते देता येतं. त्याच्यात कारण काय, आपण ह्युमिक ऍसिड याचं पर्सेंटेज कमी ठेवलेलं आहे. ते ड्रीप कम्पॅटेबल आहे, हे स्प्रे कम्पॅटेबल आहे. ते ड्रीप वाला स्प्रेला जमतंय का? हा, आम्ही ते वापरतो. स्प्रेला ते पण वापरतो, हे पण वापरतो, कारण त्याच्यात थोडं NPKचा अंश आहे त्याच्यात थोडा, जे मी युनिव्हर्सिटीत चेक करून घेतलेलं आहे. हे म्हणजे प्युअर क्वालिटी चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट. चिलेट म्हणजे त्या अणूला धरून ठेवणार कव्हर पाहिजे. तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट घेतलं आणि शेणखतात मिक्स करून टाकलं तरी ते चिलेट होतं. याच्यात आपण चिलेटिंग एजंट म्हणून फुलविक ऍसिड, सीविड एक्स्ट्रॅक्ट आणि अमिनो ऍसिड हे चिलेशन करतं. आता हे चिलेटेड म्हणून 1 लिटर 2000 रुपयाला विकतं. आणि मला किती लागलं असेल, मला सगळं मिळून लागलं असेल बघा, 10-12 हजार रुपये लागले असतील. 10-12 पण नाही, मी कॅल्क्युलेट केलं नाही. मी NPK कन्सोर्शियाचं 1 लिटर आणतो आणि तिथं केलेलं आहे तयार. आता मी एवढं डोकं लावलं की NPK कन्सोर्शियामधले प्रत्येक जण वेगवेगळे करायला, पण हळदीचा स्पेशल NPK कन्सोर्शिया मिळतो, सोयाबीनचा वेगळा मिळतो, तुरीचा वेगळा मिळतो, करडीचा वेगळा मिळतो, सगळ्याचे वेगळे. म्हणजे ज्याला जे एलिमेंट जास्त आहे ते थोडे जास्त टाकून देतात. आणि युनिव्हर्सिटीत फार हाय क्वालिटी मटेरियल मिळतं, मदत करतात.